सो पीसीओडी हा आजार असताना आपण काय काय स्त्रियांनी त्या काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यात पहिलं एक आहे, खूप स्त्रिया म्हणजे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करतात. सो अशा लोकांना पूर्ण महिनाभर व्यायाम करण्याची सवय असते किंवा आजकाल बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या पाळीच्या दिवसात सुद्धा व्यायाम करताना दिसतात. सो सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहेत की त्या 4 दिवसांमध्ये शक्यतो शारीरिक श्रम अति ठेवायचे नाही आहेत. बेसिक तुमचं जे काही वर्किंग आहे त्या गोष्टी तुम्ही करू शकता, पण अत्यधिक श्रम किंवा त्या दिवसांमध्ये केला गेलेला व्यायाम या गोष्टींना त्रास देऊ शकतो. सेकंडली, त्या दिवसांमधला तुमचा आहार जो काही आहे तर त्यावेळेला आपण ऑलरेडी शरीरात उष्णता वाढलेली असते. सो अशा ह्याच्यात आपण आंबट, खारट, खूप तिखट अशा काही गोष्टी सेवन करणं अपेक्षित नाही आहे. तिसरं म्हणजे की दूध आणि तूप आपल्या आहारामध्ये याचा समावेश झाला पाहिजे. सकाळी उठल्या उठल्या एक कपभर आपण जर दूध तूप घेतलं तर ते छान रसायनासारखं काम करतं आणि दोन्ही वेळच्या जेवणात आपण एक चमचा जर तूप घेतलं तर डेफिनेटली ते पचनशक्ती चांगलं करायला मदत करतं आणि हे जे त्रास होणार आहेत पुढे ते कमी करायला मदत करतं. ज्यांच्यामध्ये स्थूलता आहे किंवा जी ओबेसिटी ज्यांच्यामध्ये आपल्याला दिसते त्यांनी जर का सकाळी उपाशीपोटी एक 30 मिनिटं चालण्याचा व्यायाम केला तर त्यांच्यामध्ये पीसीओडीच्या तक्रारी कमी झालेल्या दिसू शकतात. आणि घरातल्या घरात करण्यासारखा साधा सोपा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. आपण जर आपल्या प्रकृतीनुसार आणि तुमच्या वैद्यांच्या डेफिनेटली सल्ल्यानुसार ह्या गोष्टी जर का केल्यात तर तुम्ही पीसीओडी पासून डेफिनेटली मुक्त होऊ शकता.